नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। लेट्स जॉइन सोशियोलॉजी समाजशास्त्र इन 10 मिनिट या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आज एमिली दुर्खिम यांचा आत्महत्येचा सिद्धांत पाहत आहोत। तर या सिरीजचा जो हेतू आहे तो म्हणजे जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे तो सिंप्लिफाईड करणं आणि त्याचबरोबर सोशियोलॉजी हा जो विषय आहे हा किती सोपा आहे आणि सहज आपल्याला या ठिकाणी हा लिहिता येणार आहे। त्याचबरोबर हाय स्कोरिंग हा विषय आहे। या विषयाची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ऑफलाइन आणि ऑनलाइन स्वरूपात। त्याचबरोबर त्याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत। इवन या सिरीजच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या ठिकाणी आपली जी टीचिंग आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला समजून देण्याची मेथड कशी आहे। त्याचबरोबर समाजशास्त्र या विषयाच्या संपूर्ण नोट्स टॉपिक वाइज नोट्स आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तर त्या नोट्स आणि आपले लेक्चर इट्स मोर सफिशियंट आहे ते तुम्हाला चांगला स्कोर येण्यासाठी। तर आजच्या याच्यामध्ये आपण आत्महत्येचा सिद्धांत पाहणार आहोत एमिली दुर्खिम याचा। तर दुर्खिम काय म्हणतात की आत्महत्येचा जो सिद्धांत आहे किंवा आत्महत्या किंवा सुसाईड जी आहे ते या ठिकाणी ही वैयक्तिक बाब नाही, तर ही काय आहे एक सामाजिक बाब आहे ज्यामध्ये की या ठिकाणी समाजाचा यामध्ये प्रभाव असतो। तर इट इज अ सोशल फॅक्ट। तर समाज म्हणजे आत्महत्या ही काय आहे एक सोशल फॅक्ट किंवा सामाजिक तथ्य आहे ज्यामध्ये की सामाजिक ऐक्यभावाचा जो अभाव आहे या अभावामुळे काय होतो व्यक्ती आत्महत्या करतो। आणि आत्महत्या करण्यास या ठिकाणी कारणीभूत काय कोण ठरतं तर या ठिकाणी समाज ठरतो। समाज ठरतो अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी दुर्खिम यांनी केलेली आहे। त्यांच्याच भाषेमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आत्महत्या म्हणजे काय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे किंवा सकारात्मक किंवा नकारात्मकपणे ज्या कृतीचा शेवट आत्मनाशात होतो अशी व्यक्तीकडून घडणारी कोणतीही कृती म्हणजे काय आहे आत्महत्या होय। ठीक आहे, तर इथं आत्मनाश जो या ठिकाणी होतो व्यक्तीचा आत्मनाश, ठीक आहे, तर ती केली जाणारी कृती ऍक्शन सोशल फॅक्ट किंवा ज्याला आत्महत्या असं म्हणतात। आत्महत्येच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आत्महत्येचे जे प्रकार आहे ते 3 प्रकार आहेत। त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मकेंद्रित आत्महत्या। आता आत्मकेंद्रित आत्महत्या म्हणजे काय आहे व्यक्ती आत्मकेंद्रित होतो। पूर्वी पारंपरिक समाजामध्ये धर्म असेल कुटुंब असेल या धर्म आणि कुटुंबाचं व्यक्तीवर नियंत्रण होतं, त्यामुळे व्यक्ती जो आहे तो नियंत्रणात राहायचा आणि व्यक्ती नियंत्रणात असल्यामुळे या ठिकाणी व्यक्ती आत्मकेंद्रित व्हायचा नाही। त्याचबरोबर या ठिकाणी समाज जसा बदलत गेला तसा व्यक्ती या ठिकाणी काय झाला आत्मकेंद्रित झाला आणि या माध्यमातूनच काय होतं की या ह्याच्यामध्ये आत्मकेंद्रित आत्महत्या तो व्यक्ती करतो। आणि यामध्ये स्त्री आणि पुरुषाचा विचार केला तर स्त्रियांचा या आत्मकेंद्रित आत्महत्या करण्याचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं जास्त आहे। कॅथोलिक पंथाचा विचार केला तर या ठिकाणी धर्म जो आहे तो आपल्याला नियंत्रण ठेवण्याचं शिकवतो, तर मग कॅथोलिक पंथामध्ये आत्महत्या कमी आहेत, प्रोटेस्टंट पंथामध्ये आत्महत्या हे जे आहे जास्त आहे। त्यानंतर विवाहित व्यक्तीमध्ये आत्महत्या कमी आहेत आणि अविवाहित व्यक्तीमध्ये आत्मकेंद्रित आत्महत्या ह्या जास्त आहेत। तर हे झालं आत्मकेंद्रित आत्महत्येच्या बाबतीत। त्यानंतर पुढे जाऊन दुसरं आहे परार्थवादी आत्महत्या। परार्थवादी आत्महत्या यामध्ये या ठिकाणी व्यक्ती दुसऱ्यांसाठी फुल्ली या ठिकाणी डिव्होटेड असतो किंवा या ठिकाणी परमार्थासाठी केलेलं या ठिकाणी आत्महत्या किंवा या ठिकाणी एखाद्या गटासाठी किंवा गटाशी झालेले या ठिकाणी गटाशी झालेले तादात्म्यकरण त्यामुळे तो व्यक्ती काय करतो आत्महत्या करतो। म्हणजे गटासोबत काय होतो तो पूर्णपणे मिक्स होतो किंवा गटासाठी जे पाहिजे तो करतो। जसं या ठिकाणी सुसाईड बॉम्बर आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय आहेत तर परार्थवादी आत्महत्याच प्रकारामध्ये येतात। त्यामध्ये जसं सती आहे किंवा या ठिकाणी जोहर करणाऱ्या स्त्रिया आहेत, तर ह्या ज्या आहेत या ठिकाणी कशाचं उदाहरण आहे परार्थवादी आत्महत्येचं उदाहरण आहे हे दुर्खिम सांगतात। त्यानंतर तिसरी प्रमाणक शून्य आत्महत्या। आता इथे प्रमाणक शून्य आहे जेव्हा व्यक्तीच्या जीवनात अस्वाभाविक स्वरूपात या ठिकाणी अस्वाभाविक रूपात काही परिवर्तन घडून येते, मानवाच्या ह्याच्यामध्ये काही परिवर्तन घडून येते आणि ते झालेले जे परिवर्तन आहे ते हँडल करता येत नाही किंवा ते सामर्थ्य करण्याचा अभाव त्या व्यक्तीमध्ये असतो। समजा एखादी कंडिशन निर्माण झाली किंवा एखादी क्रिटिकल कंडिशन निर्माण झाली आणि ती कंडिशन त्याला हँडल करता येत नाही किंवा ती हँडल करण्यामध्ये तो असमर्थ आहे, तर अशा कंडिशन मध्ये तो व्यक्ती काय करतो आत्महत्या करतो। तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला काय झाली की लॉटरी लागली, तर लॉटरी लागल्यामुळे काय होतं व्यक्ती अति आनंदित होतो। अति आनंदित झाल्यामुळे सुद्धा काय आहे या ठिकाणी की आत्महत्या होते, त्याला म्हणायचं प्रमाणक शून्य
आत्महत्या। ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या आत्महत्या दुर्खिम यांनी सांगितलेल्या आहे। त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला टीका करणं सुद्धा गरजेचे असतं। टीकात्मक विश्लेषण जर आलं यामध्ये या ठिकाणी बोगार्डस यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत। दुसरं, यामध्ये सामाजिक घटकांना आवश्यकतेपेक्षाही जास्त महत्त्व इथं दिलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी ब्लांदल यांच्या मते मानसशास्त्रीय विचारांचाही यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे। याच्यामध्ये फक्त सामाजिक विचारांचाच विचार केलेला आहे किंवा सामाजिक गोष्टींचा जो प्रभाव पडतो व्यक्तीवर त्यामधून व्यक्ती आत्महत्या करतो। ओके, तर इन शॉर्ट ही स्टोरी किंवा या ठिकाणी ही झाली थिअरी ऑफ सुसाइड। आपण शॉर्ट मध्ये पाहत आहोत कारण इन 10 मिनिट आपल्याला या ठिकाणी हा जो टॉपिक आहे शॉर्ट मध्ये समजून घ्यायचा आहे। डिटेल साठी या ठिकाणी आपला कोर्स आहे, तो कोर्स आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे। त्याचे डेमो लेक्चर सुद्धा या ठिकाणी इटसेल्फ युट्यूबवर आहे। तर समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची बॅच नंबर 3 सुरू आहे। इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियम मध्ये ही बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला क्लास नेस्ट असतील, त्याचबरोबर बेसिक पासून तुमचं या ठिकाणी विषयावर पकड कशी आणायची आहे, कारण यामध्ये कुठल्याही ऑप्शनल विषयाचा पर्टिक्युलर काय असते लँग्वेज असते, कारण तुम्हाला ती लँग्वेज किंवा ती भाषा जीएस सारखी असली नाही पाहिजे। म्हणजे जे आपण जीएस मध्ये लिहितो ते या ठिकाणी तशी भाषा या ठिकाणी ऑप्शनल मध्ये वापरता येत नाही। मग सोशोलॉजिकल लँग्वेज आहे, समाजशास्त्रीय भाषा आहे, ती आपल्याला शिकावी लागते। आणि या ठिकाणी निश्चितच एका 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला लिहिता सुद्धा येतो, त्याचबरोबर संपूर्ण सब्जेक्ट आपण इथं पूर्ण करतो। त्यानंतर उत्तर लेखनावर विशेष भर आहे, प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आहे, त्याचबरोबर पर्सनल मेंटरशिप आहे। तर अशा प्रकारची होलिस्टिक बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे। तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर निश्चित या ठिकाणी सोशोलॉजी जॉईन करा, मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद।